साहेब नमस्कार. आम्हाला सांगायचं ना, मी आलो असतो भेटायला. राजवीरजी, अहो हे काय चाललंय? मीडियावाल्यांनी तर आपल्याला हैराण करून ठेवलंय आणि विरोधक सुद्धा आपल्या सरकारच्या विरोधात आक्रमक झालेत. तुमचा राजीनामा मागताय. अहो साहेब, काही बोलू नका. ओ, आज हाय कमांड थेट आमच्या घरी. वेलकम साहेब. काही चहा कॉफी घेणार या ना आत बस. काही नको. साहेब, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. माझ्यामुळे पक्षाची खूप बदनामी होतीये ना, फक्त माझ्याचमुळे सरकार पडायची ही भीती वाटते सगळ्यांना. पण तुम्ही तरी काय करू साहेब? मी प्रेग्नेंट राहिला यात माझी तरी काय चूक आहे? मला न्याय मिळालाच पाहिजे, हो ना साहेब? सोनाजी, आम्ही नक्कीच तुम्हाला न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करू, पण आमची एक विनंती आहे तुम्हाला, प्लीज हे प्रकरण मागे घ्या. साहेब, दॅट्स नॉट इन माय हँड. ही आता खूप मोठी पॉलिटिकल न्यूज झाली आहे. सतत मीडिया ट्रायल्स ही सुरू आहेत. राजवीरजी, जी मग आपल्याकडे एकच उपाय आहे. कोणता? तुम्ही हे सगळं प्रकरण शांत होईपर्यंत राजीनामा द्या. साहेब, ह्या आशाने आपली बदनामी व्हायची थोडीच थांबणार आहे. त्यापेक्षा मी ना तुम्हाला एक उपाय सुचवते. म्हणजे मी ऑलरेडी राजवीरजींसमोर माझ्याशी लग्न करायचं ऑप्शन ठेवलाय. हे जर लग्नासाठी तयार झाले तर मी लगेच प्रेस कॉन्फरन्स बोलवीन आणि सगळ्यांना सांगेन की हे निर्दोष आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा ना, फक्त एका लग्नामुळे बदनामीही थांबेल आणि सरकारही पडणार नाही. साहेब, ते शक्य नाही. माझा जीव गेला तरी चालेल, पण असं पिवलं वाऱ्यावर सोडून मी दुसऱ्या कोणाशी लग्न करणार नाही. त्यापेक्षा मी राजीनामा द्यायला तयार आहे.